परभणी घटनेतील समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आज राधानगरी तालुका आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करून मागणीचं निवेदन सादर केलं। परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिमेची समाजकंटकांनी तोडफोड केली। त्याचा आंबेडकरी संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला। हे कृत्य करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याची SIT मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शनं केली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करून गुन्हे मागे घ्यावेत या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार सुबोध वांगणकर आणि पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांना देण्यात आलं। यावेळी भीमराव कांबळे, संजय कांबळे, यशवंत कांबळे, शशिकांत कांबळे, प्रकाश कांबळे, उमेश शिंदे, शिवाजी कांबळे, साताप्पा कांबळे, शांताराम कांबळे, सुब्राव कांबळे, आनंदा कांबळे यांच्यासह आंबेडकरी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।